गणेश पाटील सावंत, प्रहार तालुका अध्यक्ष वैजापूर, विशाल भाऊ शिंदे, प्रहार तालुका उपाध्यक्ष भास्कर काटे, पूनम पठारे, शहर महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, सर्कल प्रमुख महिला अध्यक्षा उमेश भाऊ डुबे। वैजापूर तहसील येथे आम्ही प्रहारच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध या लोकांसाठी महिना टू महिना जे शासनाचा पगार असतो तो पगार वेळेवर न पडल्यामुळं या ठिकाणी दिव्यांग असेल, विधवा असेल, वयोवृद्ध असेल यांची फार हेळसांड होत आहे। तरी आमची तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल यांना आम्ही एक विनंती केलेली आहे का जर तुमचा पगार तुम्ही महिना टू महिना घेतात, मग इथं ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही अशा दिव्यांग, विधवा लोकांची हेळसांड न झाली पाहिजे। म्हणून आमची एकच विनंती आहे, तुमचा पगार नाही वेळेवर आला तर चालेल, पण जे दिव्यांग आहे, विधवा आहे, वयोवृद्ध आहे यांना कोणाचा आधार नाही आहे अशा लोकांना तुम्ही कमीत कमी वेळेवर महिना टू महिना जर पगार दिला त्यांची होणारी हेळसांड होणार नाही, हेच आम्ही या निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे। जर 10 दिवसाच्या आत त्यांनी याची तात्काळ दखल नाही घेतली, आम्ही इथं लोकशाही मार्गाने सर्व दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध यांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करणार आहोत, याचा पण आम्ही इशारा दिलेला आहे। यांनी तात्काळ याची नोंद घ्यावी आणि दिव्यांगांची कुठेही हेळसांड होऊन देऊ नये हीच त्यांना विनंती करतोय। तहसील कार्यालय संजय गांधी श्रावणबाळ योजना विभागांतर्गत जे तालुक्यामध्ये जे दिव्यांग असून, विधवा असून, वयोवृद्ध असेल यांना जे पेन्शन असते 1,500 रुपये महिना, पण ती वेळेवर न भेटल्यामुळं इथं दिव्यांग असेल, विधवा असेल, वयोवृद्ध असणे याची फार हेळसांड होत आहे। तरी आम्ही आज वैजापूर तालुक्यामध्ये प्रहारच्या वतीनं नायब तहसीलदार नारकडे सरांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना एक विनंती करतो का ज्यांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही किंवा विधवा असेल, वयोवृद्ध असेल यांना तात्काळ महिना टू महिना पेमेंट कसं पडेल आपण हे तात्काळ लक्षात घेऊन त्यांना यामध्ये न्याय देण्यात यावा। अन्यथा आम्ही 10 दिवसाच्या आत जर नाही झालं तर आम्ही इथं